नमस्कार. लास्ट लेक्चर मध्ये आपण रिअल डेप्थ आणि ॲपरंट डेप्थचं रिलेशन फाइंड आउट करता. आज आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या कॉन्सेप्टवर चर्चा करणार आहे. याच्यामध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असू द्या, TIR पण म्हणतात त्याला. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय असतं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन त्यासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, लाईट तुमची ट्रॅव्हल केली पाहिजे. लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम ऑप्टिकली डेन्सर. काय म्हणजे ऑप्टिकली म्हणजे ज्याच्यातून लाईट जाऊ शकतं. ऑप्टिकली डेन्सर मीडियम टू ऑप्टिकली रेअर मीडियम असलं पाहिजे. ऑप्टिकली डेन्सर मीडियम टू ऑप्टिकली रेअर मीडियम असलं पाहिजे. लाईट कशी ट्रॅव्हल केली गेली पाहिजे तुमची? ऑप्टिकली डेन्सर मीडियम टू ऑप्टिकली रेअर मीडियम. ग्रीन कलर यूज नाही करायचा. ओके, हा बघा. त्यासाठी आपण काय केलं? ब्लू कलर दिसते का? डिस्टिंग्विश होत नाही. हा, हे सरफेस आहे. हे काय म्हणतात? सरफेस आहे. आणि ह्या साईडला जो आहे, या साईडला मी कन्सिडर करतो डेन्सर मीडियम. या साईडला काय कन्सिडर करतो मी? डेन्सर मीडियम. आणि वरच्या साईडला कन्सिडर करतो मी रेअर मीडियम. माझी लाईट कशी जाणार आहे? डेन्सर मीडियम कडून रेअर मीडियम कडे. पहिली गोष्ट, जर लाईट माझी इन्सिडेंट झाली स्ट्रेट, ठीक आहे, स्ट्रेट म्हणजे जिथे इन्सिडेंट तिथे काढतो आपण नॉर्मल. मग अँगल ऑफ इन्सिडेंस किती झाला? 0. तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण किती होईल? 0. ठीक आहे, सरळ सरळ लाईट ट्रॅव्हल करतो. काय डिव्हाइड होणार नाही, विदाउट डिव्हिएशन चालेल. जर अँगल जर माझा सरळ पडत असेल तर अँगल ऑफ इन्सिडेंस जर 0 असेल तर नो डिव्हिएशन. ठीक आहे, अँगल ऑफ इन्सिडेंस इज 0, then light does not deviate. तो डिव्हेट होणार नाही, स्ट्रेट जाईल. या पद्धतीने स्ट्रेट होईल. पण जर सब अँगल ऑफ इन्सिडेंस जर होत असेल, काय म्हणतो मी? अँगल ऑफ इन्सिडेंस मध्ये काहीतरी पडत असेल, म्हणजे जिथे इन्सिडेंट तिथे काय टाकतो आपण? नॉर्मल. जिथे इन्सिडेंट तिथे काय टाकतो आपण? नॉर्मल. If rays makes some angle, जर त्यांनी एक अँगल काहीतरी बनवलं, सम अँगल बनवलं, then light will be deviated. लाईट का होणार आहे? डेव्हिएटेड. मग आता कुठून कुठे चालली ती लाईट? डेन्सर मीडियम कडून रेअर मीडियम कडे जाईल. तर लाईट काय होणार आहे? अवे फ्रॉम द नॉर्मल शिफ्ट होईल. लाईट काय होणार आहे? अवे फ्रॉम द नॉर्मल, म्हणजे हा नॉर्मल या साईडला जाण्याचा तो प्रयत्न कर. ठीक आहे, या पद्धतीने तो जाण्याचा प्रयत्न कर. मग हा काय असणार? अँगल ऑफ इन्सिडेंस. आणि हा काय असणार? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. जर मी या कंडिशन नुसार जर गेलो तर मला माहिती झालं काय? अँगल ऑफ इन्सिडेंस हा स्मॉल असेल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय मोठा आहे. असेच केस काय होत जाईल? कंटिन्युअसली ट्रॅव्हल करत जाईल. इफ अँगल ऑफ इन्सिडेंस इन्क्रीजेस, मी काय केलं? अँगल ऑफ इन्सिडेंस इन्क्रीज केलं तर काय होईल? अजून आता काय झालं? आय वाढला तर आर का वाढणार आहे? आय जर वाढला तर आर वाढणार आहे. म्हणजे काय होणार आहे? इफ वी इन्क्रीजेस angle of incidence, then angle of refraction also increases. angle of refraction पण काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. at a some angle of incidence, महत्वाचा था incidence, angle of refraction
बिकम्स 90 डिग्री, बिकम्स 90 डिग्री म्हणजे काय? आता बघा, ही लाईट इन्सिडेंट झाली, इन्सिडेंट झाल्यानंतर काय होणार आहे? तो काय करणार आहे? 90 डिग्री बनणार. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती बनला माझा? 90 डिग्री. हे काय झालं तुमचं? हे काय झालं माझं? इन्सिडन्स. हा काय झाला माझा? रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन काय झालं तुमचा? 90 झाला. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती झाला तुमचा? 90 डिग्री झाला. या अँगल ऑफ इन्सिडन्सला क्रिटिकल अँगल म्हटलं जातं, म्हणून त्याला मी आयसी टाकतो. ठीक आहे. दिस angle of incidence is called as critical angle. त्या अँगल ऑफ इन्सिडेंसला काय म्हणता तुम्ही? क्रिटिकल अँगल म्हणता. त्याच्यानंतर काय झालं? फर्दर इन्क्रीजेस. अँगल ऑफ इन्सिडेंस काय केलं? मी परत इन्क्रीज केलं. काय या पद्धतीने जिथे इन्सिडेंस तिथे काय टाकू? नॉर्मल. आपण आता काय केलं? परत फर्दर इन्क्रीज केला. अँगल ऑफ इन्सिडेंस काय केलं? फर्दर इन्क्रीज केलं. आता काय होईल? इथं 90 झालं, इथं अराउंड नॉर्मल शिफ्ट झालं, इथं 90 झालं. आता काय होणार? रिफ्लेक्शन होईल. आता काय होणार आहे? रिफ्लेक्शन. आफ्टर क्रिटिकल अँगल लाईट विल बी रिफ्लेक्टेड बॅक टुवर्ड्स द डेन्सर मीडियम. त्या फेनॉमेननला आपण म्हणतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. दिस अँगल ऑफ इन्सिडेंस इज कॉल्ड एज अ क्रिटिकल अँगल. आफ्टर क्रिटिकल अँगल त्यानंतर आफ्टर क्रिटिकल अँगल लाईट विल बी रिफ्लेक्टेड. लक्षात असू द्या काय शब्द वापरलेला? रिफ्लेक्टेड. इथे शब्द काय वापरला आपण? रिफ्लेक्टेड बॅक टुवर्ड्स द डेन्सर मीडियम. रिफ्लेक्टेड बॅक होणार आहे टुवर्ड द डेन्सर मीडियम. म्हणजे काय होणार आहे? हा परत रिटर्न खाली येणार आहे. या पद्धतीने इन्सिडेंट झाला म्हणून तुम्ही काय म्हणणार? तर याला काढणार तुम्ही अँगल ऑफ इन्सिडन्स आणि याला काढणार अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. याला काढणार तुम्ही अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हे काय रिफ्लेक्शन, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे काय रिफ्रॅक्शन. ठीक आहे. या फेनॉमेननलाच आपण काय म्हणणार आहे? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. This phenomenon is called as total internal reflection म्हणजे TIR. आता याच्यानंतर आपण काय बघणार आहे? क्रिटिकल अँगल. पटकन या स्क्रीनशॉट म्हणजे आपल्याला क्रिटिकल अँगलची डेफिनेशन घेता येईल आणि क्रिटिकल अँगलचा फॉर्म्युला पण आपल्याला बघता येईल. इधर क्रिटिकल एंगल में तो ऑलरेडी डेफिनेशन है. At some angle of incidence, angle of refraction becomes a 90 degree. That angle is called as critical angle. मी तो वाटलं असेल लिहितो मी क्रिटिकल अँगलची डेफिनेशन देतो. ठीक आहे. क्रिटिकल अँगल एक मार्कासाठी क्वेश्चन विचारतात. angle of incidence increases. Angle of incidence increases to make angle of refraction by 90 degree. काय झालं? अँगल ऑफ इन्सिडेंस इंक्रीज करतो त्याच्यानंतर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती बनतं? 90 डिग्री. that angle is called as critical angle. त्या अँगलला तुम्ही काय म्हणणार? क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगल denoted by IC. denoted by काय दाखवणार आहे? IC. दिसतंय तुम्हाला? denoted by IC. कशी दाखवला आपण त्याला? I_C. ठीक आहे. आता आपण क्रिटिकल अँगलचा डेरिव्हेशन करणार. बरोबर.
क्रिटिकल अँगल म्हणजे काय बघा, बाय स्नेल्स लॉ, बाय स्नेल्स लॉ. त्याच्या अगोदर एक कन्सेप्ट पटकन लक्षात ठेवून घ्या. काय सांगतो, जर लाईट कुठून आर टू डी जर जात असेल, रेअर टू डेन्सर जर जात असेल, तर आपण स्नेल्स लॉ काय यूज करतो, म्यू इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. ठीक आहे. जर लाईट कुठून ट्रॅव्हल करत असेल, डेन्सर टू रेअर मिडियम जात असेल, डेन्सर टू रेअर जर जात असेल, तर 1 अपॉन म्यू करून घेतो. म्यूच्या काय लिहितो आपण 1 अपॉन म्यू साइन आय अपॉन साइन आर. आता वावर या केसमध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये कुठे जायला तो डेन्सर टू रेअर, म्हणजे आपल्याला काय यूज करायला 1 अपॉन म्यू. ठीक आहे. बाय स्नेल्स लॉ काय 1 अपॉन म्यू. का बरं 1 अपॉन म्यू, कारण लाईट कुठून चालले डेन्सर टू रेअर. 1 अपॉन म्यू इज इक्वल काय साइन आय अपॉन साइन आर. पण आपल्याला माहिती आहे ना आर किती बनणार आहे, आर किती बनणार आहे 90 डिग्री, आणि आय बिकम्स आयसी, आय बिकम्स आयसी. फक्त पुट करूया आपण 1 अपॉन म्यू इज इक्वल काय साइन ऑफ आय सफिक्स सी, आणि साइन आर ची व्हॅल्यू किती, आर ची व्हॅल्यू किती 90. साइन 90 म्हटलं तर किती होणार आहे 1, म्हणजे काय भेटतं मला साइन आयसी. ठीक आहे. साइन 90 किती होऊन गेला तुमचा, साइन 90 इज इक्वल काय 1. मग मला जर आयसी काढायचंय, मला जर काय काढायचं आयसी काढायचंय, तर तुम्ही काय म्हणू साइन इनवर्स ऑफ, साइन इकडे शिफ्ट केलं म्हणजे काय साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन म्यू. ठीक आहे. ओके. बघा साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन म्यू म्हणजे काय, लाईट कुठून चालले एअर टू डेन्सर मीडियम, या पद्धतीने. या लॉजला काय म्हणतात तर प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी. 1 अपॉन म्यू चा क्वेश्चन येऊ शकतो. 1 मीडियम टू सेकंड मीडियम जर जात असेल तर त्याला मी या पद्धतीने लिहिलं सेकंड टू फर्स्ट. यालाच म्हटलं जातं प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी. यालाच काय म्हटलं जातं 1 to 2, यालाच काय म्हटलं जातं प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी. प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी म्हणजे काय, ज्या पाथने आला असेल त्याच पाथने तो रिटर्न ट्रॅव्हल करेल ऍज इट इज. प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी. एक काय सांगतो तुमचं रेअर टू डेन्सर आहे, दुसरा रेअर टू डेन्सर आणि डेन्सर टू रेअर, या पद्धतीने जा. क्लिअर असं. एक पटकन एक क्रिटिकल अँगल फाइंड आउट करून घेऊ. क्लिअर आहे सर. क्रिटिकल अँगलचा फॉर्म्युला काय म्हणला, साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन म्यू. एक क्रिटिकल अँगल आपण ग्लासचा फाइंड आउट करणार आहे. क्रिटिकल अँगल फॉर ए ग्लास. ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतं, तो ऑलवेज आपण एअर टू ग्लास कन्सिडर करत असतो. तो किती असतो 1.5, म्हणजे काय 3/2. तो किती असतो 1.5 किंवा 3/2 म्हटलं जातं. ठीक आहे. आपल्याला माहित झालं ना, काय माहित झालं, आयसी इज इक्वल काय लिहू शकतो आपण साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन एअर टू ग्लास घालतो. साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन एअर टू ग्लासचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय 1.5. 1 अपॉन 1.5 काय तर साइन इनवर्स ऑफ 1.5 काय तर 0.6661. जर साइन इनवर्स जर बघितलं तर तुम्हाला भेटतं 42 डिग्री. ठीक आहे. आयसी ची व्हॅल्यू काय भेटते तुम्हाला 42 डिग्री. ज्यांना हे अडचण असेल त्यांनी लॉगरिथम 0 to 0 चं साइन आणि साइन इनवर्स फंक्शन बघून घ्या, तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. आयसी ची व्हॅल्यू काय भेटते तुम्हाला 42 डिग्री फॉर ए ग्लास. मग याच कन्सेप्टचा आपण यूज करून त्याचे ऍप्लिकेशन घेणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचे ऍप्लिकेशन बघणार आहे.